साजरा करण्यासाठी आपण इथे जमलो आहोत. त्या निमित्ताने दोन शब्द बोलणार आहे. ते शांतपणे ऐकायला माझी नम्र. आज आपला स्वातंत्र्य दिन. ते देशासाठी लढले, ते अमर हुतात्मा झाले. भारत भूमातेला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी अनेक नरवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. सरतेशेवटी 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला. या आपल्या देशाचे स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी बालकांना आपण प्रयत्न केले पाहिजे. जय हिंद, जय भारत. स्वतंत्र झाला. जय बोला जय. पूर्वी आपल्या देशावर इंग्रजांचा राज होता. इंग्रजांच्या गुलामगिरीतून अनेक भारतीयांनी प्रयत्न केले. अखेरीस 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश स्वतंत्र झाला. मोठ्या कष्टाने स्वतंत्र मिळाले आहे. ते आपण टिकवले पाहिजे, तरच देशाची प्रगती होईल. झेंड्याचा केसरी रंग देशभक्तीचे प्रतीक आहे. पांढरा रंग शांतता व मांगल्याचे प्रतीक आहे. हिरवा रंग समृद्धीचे प्रतीक आहे. हृदय बोलून माझे भाषण संपत्ते करते. जय भारत प्यारा स्वतंत्र झाला. जय बोलो जय बोलो. तो सणाचा दिवस उजवला. 200 वर्षाच्या गुलामगिरीतून भारत माता स्वतंत्र झाली आणि लाल किल्ल्यावरील निंजा खाल्याला तो दिवस आणि भारताचा तिरंगा डौलाने फडकू लागला. तो दिवस 15 ऑगस्ट 1947. नमस्ते माझ्या बालमित्रांनो, आज 15 ऑगस्ट म्हणजे स्वतंत्र दिन साजरा करण्यासाठी आपण इथे जमलो. त्या निमित्ताने जे मी 2 शब्द सांगणार आहे ते शांतपणे ऐकावं का ही माझी विनंती. इथे किती रक्ताच्या नद्या वाहिल्या, ते किती मृत्यूचा पडला, ते उदयास आले. देशासाठी जन्म आपले व आपले काम देशासाठी. चंद्रनमन